महाराष्ट्रामध्ये भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाने कहर केला आहे। मराठवाड्यासह विदर्भात पावसाने झोडपून काढला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 दिवसांपासून पावसाने धुमशान घातले आहे। अशातच वीज पडून 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। वादळी वाऱ्यासह अवकाळी कोसळलेल्या पावसामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी जनजीवन विस्कळीत झाले आहे। तर छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील अंबड टाकळी इथं आज दुपारी शेतात काम करत असणाऱ्या एका 60 वर्षीय व्यक्तीवर वीज पडून मृत्यू झाला आहे। जावेद शेख असं या व्यक्तीचं नाव आहे। दुपारी नेहमीप्रमाणे जावेद शेख हे शेतामध्ये काम करत होते, पण अचानक पाऊस सुरू झाला। याच दरम्यान अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली। त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं। तर दुसरी घटना ही शिलोडच्या उडणगाव शिवारात घडली आहे। सुधाकर धोंडीरामपाचे वय 25 असं मृत तरुणाचं नाव आहे। शेतात काम करत असताना अचानक वीज कोसळली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला। मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे 2 जणांचा मृत्यू झाल्याची पहिली घटना घडली आहे। दरम्यान अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात शेतकरी हवालदिल झाला आहे। हातातोंडाशी आलेले पीक अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झाले आहे। रब्बीसह उन्हाळी पिकाचे नुकसान झाले आहे।